कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। असं काय बघताय माझ्याकडे? जर आठवण झाले तुमच्यावर, काय करायचं आम्ही? मी जे बोलला ते कानात घुमाले हो माझ्या अजून। काय सगळं खरं खरं घडाले का खोटं खोटं घडाले, का खोटं घडाले पण मला खरं वाटाले, का खरं घडाले पण मला खोटं काढा की चिमटा। खरंच खरं खरं घडाले खरं। हे शपथ, काय बोलला हो तुम्ही? हा, आणि आज तुमची रूप ही नऊवारी साडी बिडी, हा कोल्हापुरी रांगडी भाषा, त्याच्यात तुम्ही दिलेली प्रेमाची कबुली आणि हे वातावरण एक खूळ लागले पण झाले, मला आयुष्याच सार्थकी लागलं आज मास्तरीन बाई। आणि आमची भाषा तुम्ही एवढी भारी बोलाल असं वाटलं नव्हतं। बोलशिला? हा, एवढी भारी बोलशिला असं वाटलं नव्हतं। होय की, तुम्ही कसं काय एवढं? अहो, मी आजींकडनं ट्रेनिंग घेतलं। मी त्यांच्याकडून बोलून घेतलं, सगळं रेकॉर्ड केलं होतं आणि मी सारखं ऐकायचे, पाठ करायचे, आपल्याला प्रॉपर हेल जमतोय का ते तपासायचे। अगं मास्तरीन बाई, तुम्ही एवढं केलं आमच्यासाठी? मला ना माझ्या मनातलं तुमच्या स्टाईल मध्ये सांगायचं होतं तुम्हाला। लय भारी जमले, तुमच्या मनातलं सगळं आम्हाला कळलं। पण सगळं सांगावं लागलं तुम्हाला। किती वेळा मी तुम्हाला हिंट देत होते पण तुम्हाला काही कळतच नव्हतं। तुम्हाला आठवतंय, मी तुम्हाला माझ्या एका मैत्रिणीविषयी सांगितलं होतं की तिला कसं इन्सिक्युअर वाटतंय तिच्या नवऱ्याबद्दल। हो काय हो, ती तशी कोणी मैत्रीण नव्हती दुसरी, मी स्वतःविषयी बोलत होते। तुम्हाला ना काही कळतच नाही। माझी एक मैत्रीण आहे, तिला तिच्या नवऱ्याचं वागणं जरा खटकतं। तिच्या नवऱ्याची एक मैत्रीण आहे, तो तिच्याशी बोलला ना की तिला खूप त्रास होतो। असं झालं वे? तुम्हाला कोणाचा त्रास होत होता? दुसऱ्या कोणाचा? त्या सरगम मॅडमचा। ते तुम्हाला गाणं शिकवायला यायचे आणि मला सारखं असं वाटायचं की तुमच्याशी जवळीक साधायचा प्रयत्न करायचा। मला नाही आवडायचं ते। मला प्रचंड त्रास व्हायचा आणि मला कळायचं नाही की आपल्याला का त्रास होतोय। इतका राग यायचा मला, आणि त्यात तुम्हाला कळायचं नाही मला का राग येतोय। माझं मलाच कळायचं नाही तर तुम्हाला कुठलं कळणार। शेवटी तुमच्या बाबांनी मला जाणीव करून दिली। म्हणजे त्यांनी मला सांगितलं की मी पॉझिटिव्ह होतीये, सरगम मॅडम इन्सिक्युअर होतीये। मग मी पण विचार केला की खरंच खरंच माझं असं होतंय का? आणि मग माझ्या लक्षात आलं, विषय हार्ड आहे। परत एकदा हवं तिकडे। भारी। आणि मग माझ्या लक्षात आलं की मी तुमच्या प्रेमात पडली, आणि त्या प्रेमामुळेच मला तुमचा खूप रागही येत होता। त्या रागाच्या भरात कधी कधी मी चुकीचे बोलले असेल, तुम्हाला कदाचित ते विचित्रही वाटलं असेल, पण ते सगळं प्रेमापोटी होतं। आता सुद्धा मी त्या सरगम मॅडमना तुमच्या बरोबर बघितलं आणि मला प्रचंड राग आला। मला नाही आवडणार असं। तुम्ही त्यांचा हात धरला होता, मी बघितलं, तुम्ही हात धरला होता त्यांचा, आणि ते बघून ना माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।